ब्रह्मा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी कायजनेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची अस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। मागच्या चिंतनामध्ये आपण 6व्या श्लोकाचा विचार केलेला होता। संन्यासस्तु महाबाहो दुःखम अप्तुम मयोगता योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेन अधिगच्छति। म्हणजे अर्जुना, कर्मयोगाच्या सहाय्या वाचून संन्यास साध्य होणे दुर्घट आहे, पण कर्मयोगयुक्त मुनीला ब्रह्मप्राप्ती अल्पकालात होते। अशा विचाराचा एक चिंतनाचा एक श्लोक 6वा श्लोक आपण पाहिलेला होता। आता त्या 6व्या श्लोकावर 2च ओव्या होत्या आणि त्याचा विचार आपण मागच्या चिंतनामध्ये झालेला आहे। आज आपण 7व्या श्लोकाचा विचार करणार आहोत। योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते। ह्यामध्ये एक फार मोठा सिद्धांत भगवद्गीतेने सांगितलेला आहे। अगोदर सांगताना म्हणलेले आहेत की फक्त संन्यासानं, नुसता संन्यास साध्य व्हायचं तर कर्मयोगाचा विचार करावाच लागतो। कर्मयोगाशिवाय संन्यास साध्य होत नाही। म्हणजे कर्मयोग ही एक मागच्या वेळा आपण विचार केला होता, ती एक प्रकारची एंट्रन्स एक्झाम आहे की जर आपल्याला ज्ञानयोगामध्ये प्रविष्ट व्हायचं असेल तर अगोदर कर्मयोगाची ही आपल्याला परीक्षा द्यावी लागते। कारण कर्मयोग व्यवस्थित आपण पार पाडला तर बऱ्यापैकी आपण चित्तशुद्धी झालेली असते आणि त्याद्वारे ज्ञानामध्ये प्रविष्ट व्हायचे आपण पात्रतेची झालेला असतो। बऱ्याच वेळा असं होतं की डायरेक्ट एखाद्या वेदांत ग्रंथाचा अभ्यास करायला जर एखादा साधक सुरू करत असेल तर त्याला त्या अडचणी खूप जाणवतात। म्हणजे तिथलं जे सोडणं जे आहे, वर्णन करताना माऊलींनी फार सुंदर वर्णन अगोदर केलेलं आहे। मी माझापणा सोडणं याला संन्यास म्हणतात। संन्यासाची फक्त वस्त्र धारण करून संन्यास सिद्ध होत नाही, तर आपल्या अंतःकरणामध्ये योग्य तो बदल व्हायला पाहिजे आणि बदल व्हायसाठी थोडंसं तप व्हायलाच पाहिजे। ते तप कर्मयोगातून होत असते। जर कर्मयोग व्यवस्थित पार पाडला तरच आपल्याला ह्या संन्यास योगाची एखादं जे काय करायचं आहे ते पूर्ण करता येईल किंवा संन्यास साध्य करणं सोपं जाईल। म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की आता म्हणतात इथं योगयुक्त शब्द वापरलेला आहे। योगानुयुक्त म्हणजे निष्काम कर्मयोगानुयुक्त असाच अर्थ आहे। तर विशुद्ध आत्मा तो कसा असतो बघा, विजित आत्मा आणि जितेंद्रिया हे 3 शब्द आणि सर्व भूतात्मा एवढे 4 शब्द त्याला लागू पडतात बरं काय। म्हणजे ज्यानं मन आणि इंद्रिय जिंकलेले आहेत। पहिला शब्द वापरलेला आहे विशुद्ध आत्मा, म्हणजे विशुद्ध आत्मा शब्दाचा अर्थ आहे ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे। दुसरा आहे विजित आत्मा, म्हणजे ज्यानं देहाला वश करून घेतलेला आहे तो। आणि नंतर जितेंद्रिय म्हणजे ज्यानं इंद्रिय जिंकलेले आहेत तो। जे तिन्ही शब्द सर्वसाधारण सारखे आहेत। एक जे चित्तशुद्ध झालेला, शरीराला वश देहाला वश करून घेतलेला, इंद्रियांना जिंकलेला, आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा बघा, सर्व भूतांचा आत्मा झाला असा तो जो आहे। सगळ्या भूतांचा आत्मा तो होतो। म्हणजे सगळ्यांचं आत्मस्वरूप आणि आपलं आत्मस्वरूप हे वेगळं नाही असं तो जाणायला लागतो। असा जरी माणूस कोण आहे तो सत्पुरुष, तो कुर्वन्नपि न लिप्यते, जरी कर्म करत असला तरी सुद्धा तो लिप्त होत नाही। म्हणजे कर्मयोगाचा सिद्धांत सांगितला आहे, पण त्याच्यामध्ये काही अटी घातलेल्या आहेत की ज्यानं चित्त शुद्ध करून घेतलेलं आहे आणि चित्त शुद्ध करायला योगयुक्त व्हायला लागतं। योगयुक्त शब्दाचा अर्थ आहे निष्काम कर्माचं अनुष्ठान व्यवस्थित ज्यानं पूर्ण केलेलं आहे असा। निष्काम कर्मयोगावरती आपण खूप दिवस घालवले चिंतनामध्ये। 3ऱ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोगाचाच विचार केलेला आहे। असा कर्मयोग म्हणजे ज्यामध्ये
कर्तृत्वाचा अभिमान नसतो, कुठल्याही प्रकारचा अहंकार नसतो, मी भोगतो अशी त्याची जाणीव नसते, कर्मफळाबद्दलची इच्छा कुठल्याही शिल्लक राहिलेली नसते आणि ममत्व नसतं. पण कर्म मात्र करत असतो, त्याला निष्काम कर्मयोग म्हणलेला आहे. फक्त कर्तव्याच्या भावनेनं तो कर्म करत राहतो, फळाबद्दलची कुठलीही कल्पना तो मनामध्ये आणत नाही. असा जो असतो तो निष्काम कर्मयोगी झालेला पुरुष, ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे. मन आणि इंद्रिय म्हणजे अंतःकरणात इथं विशुद्धात्मा आणि विजितात्मा दोन शब्द वापरले, तरी विशुद्धात्मा शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण आणि विजितात्मा शब्दाचा अर्थ आपण विचार करूया की शरीर आणि जितेंद्रिय, इंद्रिय, शरीर आणि इंद्रिय आणि अंतःकरण ज्यानं वश करून घेतलेले आहेत. असा थोडक्यात त्या श्लोकाचा अर्थ आपल्याला कळता येईल की विशुद्धात्मा, विजितात्मा आणि जितेंद्रिया या तीन शब्दांचा अर्थ असा होतो की ज्यानं मन बुद्धी चित्ताला जिंकलेला आहे, वश करून घेतलेला आहे, आणि ज्यानं इंद्रियांना हे करून वश करून घेतलेला आहे, असा इंद्रिय जिंकलेला जो आहे तो सर्व भूतांचा आत्मा. या शब्दाचा अर्थ सर्व भूताचा आत्मा हाच जो स्वतःचा आत्मा मानतो, असा कर्मयोगी पुरुष कर्म करीत असला तरी त्याने तो लिप्त होत नाही. म्हणजे कर्माचं बंधन कुणाला पडतं? ज्यावेळी कर्माच्या फळाची आसक्ती असते त्यांना, किंवा कर्माबद्दल कर्म मी करतो असा कर्तृत्वाचा अभिमान असतो त्याला, किंवा जे कर्म केलं त्याचा भोगता मीच आहे, मीच ते भोगायचा पात्रतेचा आहे, मलाच ते असायला पाहिजे, असं कर्मातून तो काहीतरी कल्पना करत असतो, त्यालाच कर्माचं बंधन पडतं. कर्मबंधनच पुढच्या जन्माला कारणीभूत होत असतं. असा विचार जर केला तर निष्काम कर्मयोगी सुद्धा ज्ञानी होऊ शकतो, कारण ज्ञानाचीच त्यानं ती पातळी ओलांडलेली असते. आणि म्हणून त्याला दुसरी काहीच लक्षणं लावली की ज्यांची मन इंद्रिय स्वच्छ झालेली आहेत, चित्त शुद्ध झालेलं आहे. आणि चित्त शुद्ध होतं फक्त या कर्मामुळं. कोणतं कर्म? निष्काम कर्म. निष्काम कर्मामुळं चित्तशुद्धी होते आणि उपासनेनं चित्ताची शांती होते. जेव्हा या दोन गोष्टी तो लागू करतो ना, त्यावेळी चित्तशुद्धी आणि चित्तशांती हीच खरं गरज आहे ज्ञानामध्ये प्रविष्ट होण्याची. त्यामुळे ज्ञान प्राप्त व्हायला या दोनच कसोट्या पूर्ण कराव्या लागतात. आणि जर त्यानं केले असतील, म्हणजे चित्त शुद्ध झालं, देहाला वश केलं, इंद्रियांना वश केलं, तर तू सर्व भूताला जाणण्यास पात्र होतो. त्याला सगळी दुःख, सगळ्यांची दुःख आपले आहेत असं वाटायला लागते. म्हणून म्हटलेलं आहे सर्व भूतात्मा, सर्व भूतमात्रांचा तो आत्मा बनतो. याचा अर्थ असा होतो की सर्व भूतमात्राशी तो एक होतो, त्याला दुसरं वेगळेपण असं शिल्लक राहत नाही. संतांचं वर्णन, संतांची चरित्र बघितली तर आपल्या लक्षात येतं. नामदेव महाराजांचं चरित्र बघा किंवा एकनाथ महाराजांचं, तुकोबांचं चरित्र, यामध्ये सगळ्या जीवांशी ते एकरूप झालेले आपल्याला बघायला मिळतील. म्हणूनच नाथांनी जिकडं जे देवाला महादेवाला पाणी पाजायचं होतं तेच पाणी गाढवालाच रस्त्यात पाजलं, त्याचं कारण तेच आहे. तेव्हा नामदेव महाराजांनी कुत्र्याच्या पाठीमागं तुपाची वाटी घेऊन धावले, ते त्याचं कारणही तेच आहे. म्हणजे त्यांना प्रत्येक भूतमात्रामध्ये भगवंत जाणवतो. असा सर्व भूतात्मा शब्द असा भगवद्गीता वापरते. आणि असं अंतःकरण ज्याचं शुद्ध झालेलं आहे, असा अंतःकरण शुद्ध झालेला, देहाला वश केलेला जो आहे तो कुठल्याही कर्मानं लिप्त होत नाही. मुद्दा हा सांगायचा आहे. कर्म चिकटतात त्याला कारण आहे चित्तशुद्धीचा अभाव. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. इंद्रिय ताब्यात नसणं यामुळं कर्माचा लेप पडतो. म्हणून इंद्रिय ताब्यात असणं, इंद्रिय जिंकलेला जितेंद्रिय, देहाला वश केलेला ज्याला आपण म्हटलं तो विजितात्मा, आणि ज्याचा अंतःकरण शुद्ध झाला तो विशुद्ध आत्मा. आता आत्मा हा शब्द जो वापरला विशुद्ध आत्मा, तर आत्मा हा शब्द अंतःकरणासाठी वापरला. हे दोन्ही शब्द विजितात्मा आणि विशुद्ध आत्मा, ह्या दोन्ही शब्दामधला आत्मा जो शब्द आहे तो अंतःकरणासाठी वापरलेला, कारण तो आत्मा म्हणजे तो आत्मा नव्हे. तर इथं फक्त अंतःकरणाचा उल्लेख करायचा आहे. आणि म्हणून या 2-4 गोष्टी ज्यांनी पूर्ण केलेल्या आहेत तो कर्मानं लिप्त होत नाही. म्हणजे पुढच्या जन्माचं संचित तयार करून ठेवत नाही. म्हणजे संचित तयार व्हायला कर्माबद्दल असलेली आसक्ती म्हणजे फलासक्ती आणि कर्तृत्वाचा अभिमान, ह्या 2 गोष्टी जास्त कारणीभूत असतात. मी करतो अशी भावना ठेवून ज्यावेळी तो करायला लागतो त्यावेळी त्या कर्मबंधनामध्ये अडकतो. आणि दुसरी गोष्ट आहे की मला ह्या कर्मातून अमुकच फळ मिळालं पाहिजे अशी इच्छा ठेवून कर्माला सुरुवात करतो, तोही अडकतो.
म्हणजे अडकण्यासाठी कारणं ती आहेत. म्हणून कर्माचं बंधनच पुढच्या जन्माला कारणीभूत होतं. पण हा कर्मानं लिप्त होत नाही. कारण असा शुद्ध चित्त झालेला आणि इंद्रिय वश केलेला, सर्व भूतात मात्रांच्या आत्म्याशी आपला आत्मा एकरूप झालेला, विलीन झालेला असा जो आहे त्याला कर्म लिप्त होत नाही, असं भगवद्गीता सांगते. माऊलींनी फार सुंदर ओव्या केलेल्या आहेत, प्रसिद्ध ओव्या आहेत. ही लिहून घ्यायची ओवी आहे. हा श्लोकसुद्धा चांगला आहे लिहून घेण्यासारखा, ज्याच्यावर आपल्याला चिंतन खूप करता येते. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोनिया. काही ठिकाणी हरोनिया शब्द वापरला आहे, काही ज्ञानेश्वरीमध्ये हरोनिया असा शब्द वापरला आहे, काही ज्ञानेश्वरीमध्ये रोनिया शब्द. दोन्ही शब्द बरोबर बसतात, मात्र लागू पडतात, फरक पडत नाही. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, ज्याने हा देह म्हणजेच आत्मा अशा भ्रामक समजुतीच्या कचाट्यातून आपलं सापडलेलं मन हिसकावून घेतलं, काढून घेतलं. हिरतले, काढून घेतलं. भ्रांती म्हणजे भ्रामक समजुतीच्या कचाट्यात सापडलेलं मन काढून घेतलं. नुसतं काढून घेतलं नाही, गुरुवाक्य मन धुतले, गुरूंच्या उपदेशानं त्याची स्वच्छता केली. मला त्याला शुद्ध करून घेतलं, त्याच मनाला त्यानं शुद्ध करून घेतलं. अगोदर मन भ्रांतीपासून काढलं, दुसऱ्यांदा काय केलं तर उपदेशानं, गुरुच्या आज्ञेच्या उपदेशानं, मार्गदर्शनानं त्याचं स्वच्छता केली. मग आत्मस्वरूपी घातले रोनिया, आणि नंतर मग आत्मस्वरूपामध्ये म्हणजे सद्गुरूच्या उपदेशाप्रमाणे शुद्ध करून स्वस्वरूपाच्या बोधात बुडवून टाकले, समर्पित केले असा अर्थ नाही, विलीन केले. आत्मरूपी घातले शब्द जो आहे तो आत्मरूपी म्हणजे त्यामध्ये आत्म्यामध्ये विलीन केलं असा अर्थ आहे. म्हणजे मन जेव्हा आत्मस्वरूपाशी एकरूप होतं ना, त्यावेळी त्याचं लवकर जुळतं. वास्तविक खऱ्या अर्थानं मन बुद्धी चित्त हे अंतःकरण चतुष्टय जीवाशी संबंधित आहे. जीव नावाचं तत्व जे सिद्ध होतं त्याच तत्वाला कारण अंतःकरण आहे. कारण अंतःकरणातलं जे प्रतिबिंब आहे तो जीव हे अंतःकरणातलं प्रतिबिंब आहे, त्याला बुद्धीतलं प्रतिबिंब म्हणतात. पण बुद्धी ही त्यातला एक पार्ट आहे अंतःकरणाचा. त्यामुळं अंतःकरण हा डोह आहे आणि त्यामध्ये पडलेला हा एक कुटस्थाचं प्रतिबिंब आहे, त्या प्रतिबिंबाला जीव म्हणतात. याचा अर्थ अंतःकरण म्हणजेच सर्वसाधारणपणे जीव असा जरी अर्थ घेतला तरी बरोबर येतो. म्हणून त्यामुळं तो प्रतिबिंब आहे म्हणजे मन हे जीवरूपानं नंतर राहत नाही, तर ते कुठं जातं तर ते आत्म्याशी विलीन होतं असं म्हटलेलं आहे. केव्हा? ज्यानं भ्रांतीपासून मन हिरतले, ज्यानं भ्रांतीतून काढून घेतलं आणि गुरुवाक्यानं धुतलं. दोन गोष्टी त्याला करायला लागतील आणि मग आत्मस्वरूपाशी ते आपोआप एकरूप होतं. कारण त्याचं आणि त्याचं मॅचिंग आहे, मुळात मॅचिंग त्याचं आहे. आत्मा आणि जीव यांची एकरूपता आहे सांगितलेली. फक्त एकरूपता केव्हा ती कळली तर, नाहीतर आत्मा आणि संसार यांची एकरूपता होत नाही. प्रपंच त्या मानानं जड आहे, पण जीवाची आणि आत्म्याची एकरूपता आहे. मात्र हे जेव्हा गुरुउपदेशानं कळेल तेव्हा त्या एकरूपतेला म्हणजे आत्मा आणि जीव यांची एकरूपता होते. म्हणून म्हणलेलं आहे भ्रमापासून ज्यानं मन काढून घेतलेलं आहे. मुळात ते भ्रम काढायलाच पाहिजेत आणि या भ्रमामुळंच म्हणजे अज्ञानामुळं म्हणजे मोहामुळं म्हणजे जे नाही ते दिसतं किंवा जे आहे त्या नसलेलं अस्तित्वात नसलेलं जाणवतं. या जाणीवेमुळे आपण त्यामध्ये जीव अडकून बसलेला आहे. म्हणून इथं माऊली बोलतात भ्रमापासून ज्यानं मन काढून घेतलं तर त्यासाठी भ्रांती सांगितलेल्या आहेत वेदांतानं. 5 भ्रांतीचा उल्लेख आहे, पण खऱ्या बघायला गेले तर 2च भ्रांती आपल्याला गुंतवून टाकतात. त्यामध्ये देह सत्यत्वाची भ्रांती आणि जगत सत्यत्वाची भ्रांती जी आहे. मग कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती आहे, संघ भ्रांती आहे, विकार भ्रांती आहे. जवळजवळ 5 भ्रांत्या करता येतात, कर्तृत्वाची वेगळी आणि भोक्तृत्वाची वेगळी. तोच मुद्दा अगोदर कर्माच्या बाबतीत आपल्याला लिप्त करायला कारण कर्तृत्वाची भ्रांती आहे. म्हणूनच कर्म मी केलं असं म्हणतो, मीच भोगणार आहे, कारण त्या भोगाचा अधिकारी मी आहे, म्हणजे भोक्तृत्वाची भ्रांती आहे. मग या दोन्ही गोष्टीमुळं कर्मामध्ये तो लिप्त होतो, म्हणजे कर्मबंधन पडतं. यालाच म्हणून कारण सांगलेलं आहे देहभ्रांती म्हणजे देह मी आहे अशी समजूत जी चुकीची आहे ती करून घेणं त्याला देहभ्रांती म्हणलेलं आहे. म्हणजे देह भ्रमात पडलेला आहे तो. त्याला भ्रम कोणता झाला की जन्मापासून त्याला वाटतं हा दिसतो तो देह म्हणजे मी आहे, अशी चुकीची समजूत त्यानं घेतलेली आहे. त्यामुळं देहभ्रांतीमुळं शरीर सत्य वाटतं आणि देहाबद्दलची आसक्ती वाढायला लागते. आणि देहाबद्दलची आसक्ती वाढली की देहासंबंधी असणारे जे आहेत ते माझे वाटायला लागतात.
काय असेल ती वस्तुरूपानं असू देत, व्यक्तिरूपानं असू देत, ते माझे वाटायला लागतात आणि त्याच्यावर त्याची आसक्ती जुळते. या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून देहभ्रांती होते. आणि दुसरी भ्रांती सांगितलेली आहे जग सत्यत्वाची भ्रांती सांगितलेली आहे. जग सत्यत्व त्यामध्येच माझं पण आहे. जग सत्यत्व शब्द आहे तो माझं आहे आणि देह सत्यत्व आहे त्यामध्ये मी आहे. मी देह वाटतो ही मीचीच भ्रांती आहे आणि चुकीचा मी, बरं काय, चुकीचा मी. आणि दुसरं माझे पण आहे ते जगत सत्यत्वानं वाटायला लागतं. त्यामुळे मी आणि माझं अशी सुरुवातच या अध्यायाची झालेली आहे. ह्या सुरुवात म्हणजे कशी की माऊलींनी व्याख्या करतानाच केलेली आहे. अगोदर त्यावर आपण खूप विचार केला आहे. मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पारता तो संन्यासी जाणं निरंतर. म्हणजे संन्यासाची व्याख्या करताना माऊली कपड्यातला संन्यासी किंवा त्याच्या देहरचनेचा संन्यासी मान्य करत नाहीत माऊली. ते म्हणतात अंतःकरणाची जडणघडण संन्यासासारखी झाली पाहिजे. अंतःकरणातूनच वैरागी यावं लागेल. शरीराच्या वैराग्याला फारशी किंमत माऊली देत नाहीत त्या ओवीमध्ये. यावरून आपल्या लक्षात येतं मी आणि माझं हीच खरी भ्रांती आहे. मी कुणाला म्हणायचं हे चुकीच्या ठिकाणी बोट ठेवलेलं आहे. फक्त देहाला मी म्हणतो. आता ह्यातला कुठला देह म्हणताना परमपूज्य मंदाताई त्याबद्दल दृष्टांत देताना म्हणतात आपण आपल्या डोक्यावर हात ठेवला की मी कुठला, तर हा काय, तर हा नव्हे मी, हे डोकं आहे माझं. कुठेतरी हातावर हात बोट ठेवलं तर हे माझे हात आहेत. पायावर बोट ठेवलं हे माझे पाय आहेत. पाठीवर हात ठेवला हे पाठ आहे. मग तू कुठं आहेस नेमका हा मुद्दा निघतोच ना. मग कशाला तरी नाव द्यावं म्हटलं तर ते देहाचे अवयव बोलतो तो. मी म्हणजे कशावर बोट ठेवायचं मग, तर बोट ठेवून त्याचा पत्ता लागत नाही. याचा अर्थ मी खरा जो आहे तो चुकीच्या समजुतीनं त्यानं घेतलेला आहे आणि तो समजूत चुकीची झाल्यामुळं ती भ्रांती पडलेली आहे. म्हणून माऊली म्हणतात ज्याने या भ्रांतीपासून स्वतःचं मन काढलं, देह सत्यत्वाची भ्रांती ती खऱ्या अर्थाने विचार जर केला तर देहासक्तीला कारणीभूत होते. म्हणून देहासक्तीला कारणीभूत झालेली वर्णन माऊलींचं मागच्याही अध्यायामध्ये होऊन गेलं. देहाची वरी आदरू, काय म्हणतात, प्राणी कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. देव बाजूला जाण्याला कारण काय असेल तर ही दोन प्रकारची, एक काम देहाच्या संदर्भात असलेला काम आणि देहावर असलेला आदर, म्हणजे विषयासक्ती आणि देहासक्ती, या दोन गोष्टीमुळं देव विसरला गेला. माऊली 4थ्या अध्यायामध्ये बोलून गेलेत. आता ह्याचाच विचार इथं आणि परत जास्त केलेला आहे की जो खरा मी आहे त्या मीचा खरा विचार कळत नाही. त्यामुळे नकली मी पुढे येतो आणि त्या नकली मी म्हणजे देह आहे. नकली मी जो म्हणतो ना तो देह नकली का, तर तो नाशवंत आहे ना. ज्याला तो मी म्हणतो तो हा अहममधून बोलत असतो आणि अहमच्या भाषेमुळे त्याला खऱ्या मीचा पत्ता लागत नाही. जो शुद्ध मी आहे म्हणजे बुद्धिस्फुरे अहर्निशी ती वस्तुगामी असं वर्णन माऊली पुढच्या अध्यायामध्ये करणार आहे. म्हणजे एरवी सर्वांच्या हृदयदिशी जी बुद्धिस्फुरे अहर्निशी ती वस्तुगामी, मी अशी बुद्धी जे स्फुरण होतं तो आत्मस्वरूप आहे. पण खऱ्या अर्थानं हा म्हणतो की मी ज्याला म्हणतो तो देह म्हणतो मी, ही भ्रांती खरी आहे. आणि ही भ्रांती ज्यावेळी जाईल त्यावेळी देहासक्ती कमी होईल आणि देह नश्वर आहे, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान. हे सगळं संतांची वचनं देहाबद्दलची आहेत ना. देव काय म्हणतात, काळ देहाशी आला खाऊ आम्ही आनंदे नाची गाऊ. हे जे वर्णन करतात ना संत, तो देहाला काळ खाऊन टाकतो, देहाला काळ खाऊन टाकतो. असं जर असेल तर तो मी कुठं शिल्लक राहतो. मग जी भ्रांतीनं मी म्हणत होता तो शिल्लक राहत नाही, असाच अर्थ यामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे देहभ्रांती गेली की मीपणाचा जो अहंकार जो आहे तो अहंकार निघून जातो आणि कर्तृत्वाचीही भ्रांती निघून जाते. तिथं मी जो बोलतो ना, मी करतो, मी बोलतो, हे देहाच्या संदर्भात बोलतो. त्यामुळं मी कर्तृत्वाची भ्रांती घेऊन जगत असतो. म्हणजे देहाची भ्रांती जी आहे ती कर्तृत्वाच्या भ्रांतीशी निगडीत आहे. दुसरी भ्रांती ही जगत सत्यत्वाची आहे. जोपर्यंत जगाला आपण सत्यत्व देतो, जगात घडणाऱ्या सत्यांना मिथ्या समजत नाही, तोपर्यंत त्याच्यापासून येणारे विकार किंवा सुखदुःख आपल्याला भोगावे लागतात. त्यांना खरं म्हणतोय ना आपण. जगाला खरं मानलं की जगापासून निर्माण होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जगाच्या संघातून त्या सगळ्या खऱ्या वाटायला लागतात आणि त्या खऱ्या वाटणं याला भ्रांती,
जग सत्यत्वाची भ्रांती म्हणलेलं आहे. हे खरं वाटू नये असं सांगतात. कारण जग जेव्हा त्याला निकष लावले जातात, कुठल्याच कसोटीला जग सत्य आहे हे टिकत नाही. काल होतं का, आज आहे का आणि परवा असेल का, ह्या दोन्ही गोष्टीचा विचार म्हणजे त्याला बाधित करणं म्हणतात. असं जे आहे ते सत्यत्व त्याला लागू पडत नाही. जे कदाचित काल नव्हतं, आज दिसतं, उद्या नसेल. म्हणजे ही जगाची अशी रचना आहे. त्यामुळं जे त्रिकाला बाधित असतं तेच खरं असतं. मग त्रिकाला बाधित का आहे? ते माझं खरं सत्स्वरूप जे आत्मस्वरूप आहे तेच काल होतं, आज आहे आणि उद्या असणार आहे. त्यामुळे त्याला सत म्हणायला पाहिजे. जगाला सत म्हणतो ही जगत सत्यत्वाची भ्रांती आहे. माझे नातलग माझे नातलग माझे खरे आहेत असं वाटायला लागतं, ते सत्य वाटायला लागतात. आणि त्यामुळे या सत्याच्या चुकीच्या समजुतीतून जगसत्यत्वाची भ्रांती निर्माण होते. म्हणून माऊली म्हणतात ह्या तिन्ही भ्रांतीपासून आपलं मन काढून घेतलेलं ज्ञान आहे असा तो आहे. तो काय म्हणलेला आहे की युक्त योगी म्हणलेला शब्दच वापरलेला, योगयुक्त विशोधात्मा असा तो असतो की ज्यानं या भ्रांतीपासून काढलेलं आहे त्याचंच मन शुद्ध होतं आणि त्याचंच अंतःकरण शुद्ध होतं. म्हणून भ्रमापासून म्हणजे देहभ्रांतीपासून मी माझ्यातून जी सत्यत्वाची भ्रांती निर्माण होते ती सत्यत्वाची भ्रांती काढली तर मन स्वच्छ होतं. म्हणून प्रपंचात काहीतरी वाटत असतं, कल्पना करत असतो, आशेवर जगत असतो. ही खोटी आशा त्याला जगण्यास कदाचित मदत करत असेल पण मूळ सत्यापासून मात्र दूर नेते. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आशा आपण म्हणतोय आशावादी असलं पाहिजे, हा व्यवहारातला दृष्टिकोन आहे बरं काय. पण पारमार्थिक दृष्टीने जर विचार केला तर आशाच बांधून टाकते असं वर्णन केलेलं आहे. आशेनं बांधलेले जे असतात ना ते म्हणतात काय की ते बांधलेले आशे नसतात पण धावतात जास्त म्हणतात. आणि जे आशेपासून मुक्त असतात ना ते पंगुवत असतात. असा संस्कृतचं एक सुभाषित आहे. ते पंगुवत होऊन पडलेले असतात. जे आशारहित असतात ना ते गप्प असतात बघा. आणि ज्याने आशेनं बांधलेले असतात ना एवढं बांधून सुद्धा पळत असतात. असं उलटं सुलटं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. म्हणून आशा ही बंधनाला कारणीभूत होते. ही मुख्य मुद्दा त्यातला आहे. ती धावायला लावते. म्हणून माझा प्रपंच मला कधीतरी सुख मिळेल अशी ही भ्रांती आहे. माझे नातलग आहेत ना कधीतरी माझ्या मनासारखे वागतील ही फार मोठी भ्रांती आहे. ही ती त्यातली जगत सत्यत्वातून निर्माण होणारी आहे की माझे नातलग जे आहेत ते कधीतरी माझ्या मनासारखे वागतील असे सगळेजण घरातली म्हणत असतात बरं का एकामेकाला. पण कुणीही कुणाच्या मनासारखं वागलेलं आत्तापर्यंत दृष्टीच पडलेलं नाही. आपल्याच घरातलं आपली वागत नाहीत मग बाहेरच्यांचा विचार आपण सोडून दिलेला बरा. असा विचार सोडून देणं म्हणजे जगत सत्यत्वाच्या भ्रांतीपासून दूर राहणं आहे. ही भ्रांती दूर करण्याला हे कारण आहे की जग सत्य नाही, मिथ्या आहे. हा जो वेदांताचा सिद्धांत आहे ना तो सिद्धांत लागूच करावा लागतो. अन्यथा हा भक्तियोगामध्ये आणि कर्मयोगामध्ये सुद्धा कर्मयोग करत असताना निष्काम करायचा आहे म्हणजे फळाची आसक्ती धरायची नाही. याचा अर्थ फळ इथलं नाशिवंतच आहे. कर्म जर नाशिवंत असेल तर कर्मापासून निर्माण होणारं फळ कसं शाश्वत असेल. हा मुद्दा निष्काम कर्मयोगामध्ये आहे. भक्ती तरी म्हणते हे सगळं माझं नाही ईश्वराचं आहे. मग माझं नाही याचा अर्थ ती ही भ्रांतीच होती ना. माझं म्हणणं ही भ्रांतीच आहे. मग काय म्हणाय सांगतो भक्तियोग, तो म्हणतो हे माझं नसून ईश्वराचं आहे. मग ईश्वराला अर्पण करून त्याचं काय करा तुम्ही भोग घ्या. हे वर्णन सांगितलं नाही भक्तियोगामध्ये. पण भक्तियोग श्रेष्ठ जो मानतात त्याला कारण ते आहे. हे न झेपणाऱ्या गोष्टी बऱ्याचशा त्यामधल्या आहेत कर्मयोगातल्या आणि ज्ञानयोगातल्या. पण भक्तियोग आपल्यासाठी सुंदर मार्गदर्शन करणार आहे. असा विचार यामध्ये सांगताना की प्रपंचामध्ये मला काहीतरी आशाबद्धता असते की त्यामध्ये कधीतरी सुख होईल, कधीतरी माझे शरीराचे आजार पूर्ण बरे होतील. किती चुकीचं बोलत असतोय आपण बघा की माझे शरीराचे आजार कधीतरी पूर्ण बरे होतील. शक्यच नसते ते शरीर हे कसं आहे आज दुःखाचं कोठं रोगाचं भांडार. तुकोबा वर्णन करतात शरीर दुःखाचे कोठार रोगाचे भांडार दुर्गंधाची ठार नाही अपवित्र शरीर ऐशे. असं अपवित्र आणि कोठार असलेलं रोगाचं ते रोगमुक्त कसं आपल्याला दिसायला लागेल सांगा बघू. जिथं जिथं विकार आहेत किंवा 6 विकारांनी युक्त आहे ते मग ते विकार लागूच होणार ना. जन्मल्याबरोबर असते जायते वर्धते विपरीलमते सगळं लागू पडते. मिरियते क्षीयते म्रियते हे 6च्या 6 त्याला घेऊनच ते बरोबर येत असतं. आणि जाताना हे 6 विकारानंच त्याचा शेवटच्या म्रियते विकारानंच त्याचा शेवट होत असतो.
आपण एक वयाची एक मर्यादा टप्पा ठेवला तर आपण कुठल्या विकारामध्ये आत्ता आहे ते सुद्धा समजते. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी आपण जर विचारात घेतल्या तर माझे काहीतरी देहाबद्दलचे जे विचार आहेत ती देहभ्रांतीच आहे. माझे आजार कायमस्वरूपी कुठल्या तरी औषधानं बरे होतील, कायमचे बरे होतील, हा जो शब्दप्रयोग आपण वापरतो हा देहभ्रांतीतून वापरतो. जो ज्ञानाच्या भाषेत वापरलेला देहभ्रांती जी आहे सत्यत्वाची भ्रांती, कारण देहाला सत्यत्व नाही. तर कशामुळं नाही, तर त्याला क्षणभंगुरत्व अगोदर लागले म्हणून, त्याला विकार लागलेले आहेत म्हणून देह सत्य नाही असं मानायला पाहिजे. मिथ्या आहे म्हणजे ती भ्रांती जाईल. जगाची सत्यत्वाची भ्रांती कधी जाईल, तर जग परिवर्तनशील आहे, सतत बदलणार आहे, आणि जे बदलणार असतं ते खरं नसतं असं लावून बघायला पाहिजे. सारखं बदलतं, माझ्या शरीराला बदल आहेत, बाहेरच्या जगाला बदल आहेत, सगळीकडे बदल आहेत. मग बदल असतील तर कुठल्या बदलाला खरा मानायचा? कळीला खरं मानायचं का फुलाला खरं मानायचं? कळीत जी मकरंद असतो त्याला खरं मानायचं, कळीला खरं मानायचं, फुलाला खरं मानायचं, की कोमजलेल्या फुलाला खरं मानायचं? हा सगळा टप्पा जर आपण अभ्यासला ना तर लक्षात येतं, जन्मलेलं बाळ खरं की तारुण्य खरं, की पुढं वृद्धत्व खरं, का त्याचं मेलेलं पण खरं? काहीच खरं नाही ना, सारखं बदलत आहे. म्हणून या देह आणि जग या दोन्ही भ्रांतीपासून ज्यानं आपलं मन काढून घेतलेलं आहे, विचारपूर्वक तो काढतो, विचार करतो. यासाठी विचार करावा लागतो. या भ्रांती सगळ्या जायसाठी फक्त विचार एवढीच गोष्ट उपयोगाची असते, अन्य काही उपयोगाचे नसते. खरं नाही एकदा सिद्ध करून घ्यावं लागतं. माऊलींचीच ओळी फार सुंदर आहे बघा. देखे सारासार विचारता, भ्रांती ते पाही असारता. सार आणि असाराचा जर विचार जर तू केलास अर्जुना, देखे सारासार विचारिता, म्हणजे सारासाराचा विचार जर तू जर केलास, विवेक म्हणतो आपण त्याला, आणि भ्रांती ते पाही असारता, सार ते स्वभावता नित्य जाणे. यातून काय होतं, हा विवेक जर ठेवला तर सार हे खरं आहे, आणि जेवढं जेवढं मग त्रिगुणात्मक आहे तेवढं तेवढं असार आहे, आणि जेवढं जेवढं निर्गुणात्मक आहे, ज्याला आकार नाही, ज्याच्यामध्ये गुण नाहीत, तेच तेवढं खरं आहे. असं जेव्हा कळेल तेव्हा ही भ्रांती निघून जाईल शकते. देहभ्रांती किंवा संघभ्रांती किंवा कर्तृत्व भक्तृत्वाची भ्रांती, जगसत्यत्वाची भ्रांती, ज्यानं ह्या भ्रांतीपासून स्वतःलाचं मन हळुवारपणे काढून घेतलेलं आहे, तर तू बाहेर पड म्हणतात ना अर्जुना, झडझडोनी वहिला निघ आणि भक्तीची या वाटेला. हे जे माऊलींचं सांगणं आहे ना, ते त्यासाठीच आहे. त्या सगळ्या भ्रांतीपासून, सगळ्या खोट्या गोष्टीपासून, ज्या मानलेल्या तू आहेस त्या मानलेल्यापासून बाहेर पड. मानलेलं कुठलंही खरं नसतं, कितीही मानलेलं असतं. आता सगळा संसार मान्यतेवर आधारित आहे. मान्यता हा एकच आधार आहे. याला मी माझे म्हणतो हे मान्यच आहे ना, मी त्यांना माझे मानत नाही हेही मान्यच आहे, मान्यताच आहे नुसती. परकी जे आहेत ना बाजूची, शेजारी वगैरे आहे, ते माझे नव्हेत ही मान्यताच आहे. आणि माझ्या घरात जे रक्ताची नाते आहेत ती माझी आहेत हे मान्यच आहे. आणि त्यामुळे हे मान्य जे आहे हे संबंधातून तयार होतं, आणि संबंधच बंधाला कारणीभूत होत असतात. आपण जर संबंध तोडले ना, संबंध विच्छेद करणे असा शब्द एक प्रयोग वापरतात. संबंधाचा विच्छेद करायचा म्हणजे संबंधापासून स्वतःला विथड्रॉ करा म्हणतात परमपूज्य काका. स्वतःला त्यातून विथड्रॉ करा म्हणजे बाजूला करा, आणि बाजूला केल्याखेरीज हे मन स्वच्छ होणारच नाही. मन जोपर्यंत संसाराचा विचार करतं तोपर्यंत त्याला अशुद्धतेचाच त्याचाच विचार त्याच्या मनामध्ये असणार, अशुद्धतेचाच अनुभव त्याला येईल, मलिनतेचाच अनुभव येईल. कारण संसारामध्ये अडकले ना, संसाराला सत्य मांडलं ना, जगत सत्यत्वाचे असेल ना, देह सत्यत्वाचे, देह संसारामधलाच आहे आणि जग ही तिथं संसारामधलंच आहे. या दोन्हीला संसाराला सत्यत्व त्यामुळंच मन त्या सत्यत्वाशी एकरूप होतं, आणि नसलेलं सत्यत्व आपल्या अंगाला चिकटून घेतं. म्हणून माऊलींचीच उभी आहे की देखे सारासार विचारता, भ्रांती ते पाही असारता, तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. दुसऱ्या अध्यायामधली उभी आहे, फार सुंदर आहे. देखे सारासार विचारता, भ्रांती ते पाही असारता. कुठलीही भ्रांती असू दे ती असारच आहे. त्रिगुण ते असार आणि निर्गुण ते सार. सारासार विचार हरिपाठ असं माऊलींचा तिसरा अभंगच आहे, सुरुवातच आहे त्याची. त्रिगुण जेवढं म्हणून त्रिगुणात्मक आहे तेवढं असार आहे, जेवढं निर्गुणात्मक आहे ते सारभूत आहे. आणि सार आणि असार याचा विचार करायला लावतो तो हरिपाठ आहे. हरिपाठ म्हणजे विवेक आहे.
हाच विवेक इथं वापरावा लागतो. आणि विवेक म्हणजे विचार. इथं विचार नाही केला तर भ्रांतीपासून मन काढता येणार नाही, बाजूला घेता येणार नाही. नुसतं काढून चालत नाही. माऊली म्हणतात गुरुवाक्य मन धुतले, म्हणून गुरुवाक्याचा फार अगदी अगदी सखोलतेनं विचार केला पाहिजे. आणि गुरुवाक्य शब्दाचा अर्थ आहे त्यांनी केलेला उपदेश, त्यांच्या आज्ञा, त्यांनी शिकवलेलं तत्वज्ञान, याच्यावर आपलं कॉन्सन्ट्रेशन कायम असायला पाहिजे. तरच ते मन शुद्ध होईल. मन शुद्ध व्हायला दुसरा कुठला साबण उपयोगाचा नाही, गुरूंचं वाक्य. या पलीकडे दुसरं कुठलंही काही वापरता येत नाही. आणि गुरूंचं वाक्य म्हणजे ते तत्व तू आहेस, हे सगळ्यात मोठं महावाक्य म्हणलेलं आहे. मोठं वाक्य शब्दाचाच अर्थ आहे महावाक्य. आणि महावाक्य का म्हटलेलं आहे? ह्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा वाद करता येत नाही असं ते वाक्य आहे. आणि त्यामुळे इथं म्हणलेलं आहे उपदेशाच्या किंवा आज्ञेचे पालन करून तशा पद्धतीनं साधना केल्यावरच मनाची शुद्धी होते. गुरुवाक्य मन धुतले, हे गुरुवाक्य मन धुणं आहे. त्यामुळं तेच चित्तशुद्धीला कारण होतं. गुरूंचा उपदेश तंतोतंत अनुकरण केला किंवा आपल्या त्याचं ॲप्लिकेशन जर व्यवस्थित झालं तर निश्चितपणाने ते चित्तशुद्धीला कारण होतं. आणि चित्तशुद्धीच पुढे मुक्तीला कारण होत असते. म्हणून इथं म्हणलेलं आहे जरी ते कर्मातला प्रकार आहे तर कर्मानं चित्तशुद्धी होईल, मोक्ष मिळणार नाही. पण चित्तशुद्धीनं मोक्ष मिळतो हे मात्र खरं आहे. याचा अर्थ जरा जरा टप्प्याटप्प्यानं विचार केला तर सत्कर्मानंच मोक्ष मिळायला लागतो असं थोडंसं अर्धसत्य बोलावं लागतं. खरं आहे ते सत्कर्मच आहेत, त्यामध्ये चित्तशुद्धीला कारण होतात. त्यामुळे जेव्हा इंद्रिय जी आहेत ही राग द्वेषरहित होतात तेव्हाच ती विचलित करत नाहीत मग जीवाला. ती राग द्वेषरहित व्हायला पाहिजेत. राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे तिरस्कार. म्हणजे दोन्ही टप्प्यातून ते बाजूला व्हायला पाहिजे. एखादी गोष्ट हवी असणं आणि एखादी गोष्ट नको असणं, ह्या दोन्हीही पातळीवरून आपलं मन बाजूला काढायला पाहिजे. तेव्हा ते राग द्वेषरहित होतात. त्यामुळे इंद्रिय जेव्हा जेव्हा भोग येतात तेव्हा त्याला कशाला खरं म्हणायचं कशाला खोटं म्हणायचं इंद्रिय ठरवायला लागलीत. आणि त्यामुळं इंद्रियांना ज्ञान नाही, पण त्यांचं ठरवणं आपण मान्य करतो आणि म्हणून इंद्रिय वश होत नाहीत. इंद्रियांना आपण म्हणायला पाहिजे हे योग्य आहे, हेच तुझ्यासाठी सेवन आहे, करायला पाहिजे. इंद्रिय जे जे म्हणती ते तेच गा पुरुष करती, ते तरलेची ना तरती विषय सिंधू, असे माऊलींची एक उभी आहे. म्हणजे इंद्रिय जसं म्हणतात तसं वागायला जे जातात ना तर त्यांचा नाशच आहे. आणि हिथं जरी म्हणलेलं आहे राग द्वेष रहित इंद्रिय व्हायला पाहिजे. म्हणजे मन जे आहे ते मलिन झालंय, ते संसाराच्या आसक्तीनं मलिन झालेलं. आसक्ती गेली की मनाची शुद्धता आपोआप सुरू होते. म्हणून प्रपंच चिंतन विकार निर्माण करतात आणि चित्त अशुद्ध करतात. म्हणून प्रपंचाच्या चिंतनापासून आपलं मन हळूहळू बाजूला काढायला पाहिजे आणि ते ईश्वराच्या अनुसंधानामध्येच ठेवायला पाहिजे. त्यासाठी नाम हे आलंबन दिलेलंच आहे. नामाचा आधार घ्यावा. नाम आणि त्याचं स्मरण, नाम आणि त्या नामीचं स्मरण, या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत नामस्मरणामध्ये. जर ह्याच गोष्टी आपण फॉलो करायला लागलो तर संसाराचं असणारं स्मरण आणि संसाराबद्दल बोलणं या दोन्ही गोष्टी बंद होतील ना. संसाराबद्दलचं बोलणं बंद व्हायसाठी नाम घ्यावं लागेल आणि संसाराचं विस्मरण व्हायसाठी भगवंताचं स्मरण करावं लागेल. एकाच्या स्मरणानं दुसऱ्याचं विस्मरण होतं. मग तसं करायला त्यासाठी जागा नुसती रिप्लेसमेंट करावी लागते. संसाराच्या ठिकाणी देवाला आणून बसवावा लागतो, अन्य काही करावं लागत नाही. तर इथं म्हणलेलं आहे की प्रपंचाच्या चिंतनामध्ये विकार निर्माण होतात आणि त्यामुळं चित्त शुद्ध होतं. त्यामुळं या भोगांचा सतत विचार होतो. त्यामुळं भोगाची जी भ्रांती आहे ती भ्रांती सतत राहते. मला हे भोग गरजेचे आहे, याशिवाय मी सुखी होणार नाही असं वाटतं, ती भोक्तृत्वाचीच भ्रांती आहे. या भ्रांतीपासून बाहेर पडायलाच पाहिजे. माऊलींची गीत 12व्या अध्यायामध्ये तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रिक्ता हळूहळू पंडुसुता मीची होईल. इथं म्हणलं नाही आत्मस्वरूपी घातले रोन या, आपोआप ते मन आत्मस्वरूपाशी एकरूप कधी होईल? भोगातून निघता चित्त मज माझी रिगता. रिगणे म्हणजे त्यामध्ये प्रविष्ट होणे. भोगातून काढलेलं चित्त कुठं प्रविष्ट व्हायला पाहिजे? तर भगवंतामध्ये. मज माझी रिगता. काय होईल त्याचा परिणाम? हळूहळू पंडुसुता मीची होईल. ते तुझं मन जे अंतकरण वेगळ्या पद्धतीने तुला जाणवते ना किंवा जीव रूपाने वेगळं जाणवतंय ना, ते जाणवणार नाही. त्याची एकरूपता तुला जाणवायला लागेल. आत्मस्वरूपी घातले रोवनिया असं जे ओळीमध्ये शब्द वर्णन केलेलं आहे त्याचा अर्थ तोच होतो की तसं भोगातून निघालेलं चित्त जे आहे ते चैतन्यमय परमात्म्याशी युक्त होऊन राहू लागतं.
चित्त जे आहे तेही चैतन्यमन आहे, चैतन्यमय आहे. पण ते चैतन्यमय आहे ते विसरून गेले. ते मुळात चित्त तसंच आहे. चित्ताची तरलता जी आहे ती आत्म्याशी एकरूप व्हायला चांगली गोष्ट आहे. ती एवढं दुसरं कुठलं देहानं कधी एकरूप होता येणार नाही आत्म्याशी. देह जड आहे पण चित्त कसं आहे, तरल आहे. अंतःकरणच तरल आहे आणि त्यामुळे ते त्याच्याशी एकरूप होऊ शकतं. ध्यानाच्या वेळी एकरूप होतं ते. म्हणूनच ध्यानामध्ये आनंदाचा अनुभव येतो, कारण त्याच्याशी एकरूप होतं. ज्यावेळी ते प्रपंचाशी एकरूप झालं की आपल्याला दुःखाचा अनुभव येतो, कारण प्रपंच दुःख रूप आहे, आत्मा आनंद रूप आहे. आत्म्याशी एकरूप झालं की आनंद मिळतो. प्रपंच जड आहे आणि दुःख रूप आहे, त्याच्याशी एकरूप झालं की दुःख होतं. ह्या दोन्हीचा उपयोग आहे. ज्याला दुःख पाहिजे आहे त्याने प्रपंचाचं चिंतन करावं आणि ज्यांना आनंद पाहिजे आहे त्याने आपलं अंतःकरण आत्म्याशी जोडून घ्यावं. हे जोडून घेणं जे आहे, ही कनेक्टिव्हिटी जी आहे, ही फार वेळ जर सांभाळता आली दिवसभरातून तर खूप आनंदाची अनुभूती आपल्याला येऊ लागेल. कामापुरता विचार प्रपंचाचा जरूर करावा, पोटापुरता जरूर करावा, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण जो विचार प्रपंचाचा करतो तो माझ्या सुखदुःखाला कारणीभूत होतो. म्हणून चैतन्यमय असणारं हे परमात्मा जो आहे त्याच्याशी ते चित्त युक्त होऊन राहतं आणि चित्तातील अहंकार विकार जे असतात किंवा कामना किंवा आसक्ती असते याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होते. त्याचा प्रभावच जाणवत नाही आणि आपल्याला मोकळेपणाचा अनुभव येतो. मनामुळं आपण गुंतून पडलेलो असतो. त्यामुळे शुद्ध मन जे आहे ते झालं की समजतं की संसाराची विचारवृत्ती कमी होते. लक्षात घ्यायचं, आपणच आपल्याला लागून बघावं. संसाराबद्दलचे कमी विचार यायला लागले की समजायचं माझी चित्तशुद्धी होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, अंतःकरण शुद्ध व्हायला लागलेलं आहे. इतरांचे दोष कमी दिसायला लागतात आणि सगळ्यांच्याबद्दल प्रेम वाटायला लागलं की समजायचं माझं चित्त शुद्ध व्हायला लागलेलं आहे. चित्त शुद्ध नसेल ना कुणाबद्दल प्रेम वाटत नाही. मत्सर, द्वेष, काम किंवा क्रोध यापैकी कुठल्या तरी विकारानं ते ग्रस्त असतं. पण ज्यावेळी ते विकाररहित होतं त्याच वेळी प्रेम करू शकतं. त्यामुळे प्रेम करणारं जे चित्त आहे, मन, अंतःकरण, ते शुद्ध झालेल्याचं लक्षण आहे. किंवा मन ईश्वर स्मरणात ते राहायला लागलं तर समजायचं की माझं चित्त शुद्ध झालेलं आहे. म्हणजे 2-3 कसोट्या लावून बघायच्या. इतरांच्या बद्दलचा विचार जो आहे तो वाईट विचार जो आहे, दुष्ट विचार जे आहेत ते माझे कमी व्हायला लागलेले आहेत, हे आपल्यालाच जाणवतं. दुसरी गोष्ट, प्रपंचाचं चिंतन अधिक होत होतं ते आता कमी व्हायला लागलेलं आहे आणि त्याऐवजी मन ईश्वर स्मरणामध्ये रमायला लागलेलं आहे. पापवृत्ती जी आहे ते पाप करण्याला मन धाडसच होत नाही, अंतःकरणाचं धाडस निर्माण होत नाही. याचा अर्थ चित्त शुद्ध व्हायला लागलेला आहे. हे जर आपण लागू केलं तरच आपल्याला चित्तशुद्धीचा अनुभव येईल आणि चित्तशुद्धीद्वारे बोध प्राप्त होईल. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तैसे चित्तशुद्धी नाही ते बोध करील काही. जर चित्तशुद्ध नसेल आणि जर आत्मज्ञानाचा आपण विचार जर करायला लागलो तरी छलांग मारण्यासारखी प्रक्रिया आहे. बऱ्याच जणांनी असा विचार झालेला आहे की डायरेक्ट बरीच जण असा ज्ञानाच्या प्रांतामध्ये वेदांताच्या अभ्यासाला लागले आणि त्या वेदांताच्या विचारानं कदाचित मधला टप्पा गॅप मोठा पडल्यामुळंच मागे कर्मयोगाचा पुरेसा अनुष्ठान झालेलं नसतं. कुठेतरी तीर्थ हे सगळं त्यासाठीच आहे. म्हटलेलं आहे काय, म्हणजे सहज ती कुठली अवस्था, उत्तम ती सहज अवस्था, मध्यम ध्यानधारणा आणि तृतीया प्रतिमा पूजना आणि तीर्थयात्रा अधम असे 4 प्रकार पाडलेले आहेत. मग लगेच लोक म्हणतात उत्तम कुठली अवस्था आहे, सहज अवस्था, मग मी तीच धारण करणार आहे. अरे बाबा कशी येईल? त्यामुळे अधम असलेल्या तीर्थयात्रेपासूनच सुरुवात कर, तीर्थयात्रा कर, तृतीया प्रतिमा पूजन देवपूजेला लाग, नंतर तू ध्यान कर, ही तो पुढची आहे आणि मग सहज अवस्था ही येणारी आहे. आणि ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. चित्तशुद्धीसाठी प्रयत्न करावे लागतात, सहजतेसाठी प्रयत्न करायचे नसतात. प्रयत्न करायचं बंद केल्यावर सहजता येत असते. पण हिथं मात्र कुठं म्हणलेलं आहे, तीर्थयात्रा, प्रतिमा पूजन, ध्यान धारणा यासाठी प्रयत्नांची, तपाची गरज आहे. ते रोज नित्यनेमानं करावं लागेल. त्यावेळीच आपल्या सगळ्या कामाला सहजता प्राप्त होईल. म्हणजे जी कर्म चिकटणार आहेत मला ती चिकटायची बंद होतील. तैसे चित्तशुद्धी नाही ते बोध करील काही. म्हणून याचाच विचार सगळे संत आपल्याला करायला होतात. म्हणून श्रीगुरूच्या उपदेशानं काय होईल, आवरण नाहीच होईल. म्हणायचं काय शेवटी, काय उपदेशानं काय म्हणतात, भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले. धुणं जे आहे ना ते मल आणि विक्षेप जाण्यानंतरची पात्रे आहे ती. जेव्हा मल आणि विक्षेप जातात ना त्यावेळी सहजता येते. आवरण जाणार आहे ती काळ जो आहे त्यासाठी मन आणि विक्षेप गेले की चित्तशुद्धी झाली.
चित्तशुद्धी झाली की माझं आवरण जावं किंवा काय असा प्रयत्न करावाच लागत नाही. हळूहळू आवरण जाण्याची प्रक्रिया सुरू होते. आवरणासाठी प्रयत्न करायचे नसतात, मल आणि विक्षेप घालवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. आणि मल आणि विक्षेप घालवण्याचं काम कर्मयोग आणि भक्तियोग करतो, बरोबर करतो. कारण चित्तशुद्धी त्यानंच होते आणि चित्ताची शांती त्यानंच होते. कर्मानं चित्तशुद्धी होते आणि भक्तीनं चित्त शांत होतं. दोन्ही झालेत ना, आवरण जायला मग नंतर आपण गुरुवाक्य म्हणत धुतले म्हणून ते आत्मस्वरूपातच विलीन होतं. नंतर दुसरा विचार करत नाही. आणि म्हणून जे दिलेलं आहे तत्वमसी असं हे महावाक्य जे उपदेश आहे, त्यामुळं ते काय करायचं हे त्यातून शिकत असतं. ते म्हणजे मन गुरुसुद्धा एक जगण्याच्या प्रक्रियेबरोबर मरावं कसं ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. विलीन होणं जे आहे ना, म्हणून कसं मरावं हे गुरु शिकवतात. कसं मरावं हे कळत नाही, त्यामुळं कसं जगायचं हे कळत नाही. फक्त मुळात आपण विचार करतो जगण्याचा, पण जे मरण्याचा विचार करतात, मरणं म्हणजे नेमकं काय याचं चिंतन करतात, ते गुरूंच्याकडून शिकायला मिळतं. म्हणून इथं म्हणतात जेने भ्रांतीपासून हिरतले. हिरतले म्हणजे बाजूला केलं. गुरुवाक्य मन धुतले. धुयाची प्रक्रिया जी आहे ते गुरुनी शिकवलेल्या तत्वज्ञानानं, त्यांनी दिलेल्या नामानं, त्यांनी शिकवलेल्या ध्यानाच्या प्रक्रियेनं तरच ते मन धुतलं जाईल, तरच भ्रांती जाईल. आणि अशी ज्यांची भ्रांती गेली ते मन आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायला वेळ लागत नाही. म्हणून आत्मस्वरूपी घातले किंवा आत्मस्वरूपी घातले रोवनिया आणि परत ते आत्मस्वरूपामध्ये हरोनिया म्हणजे नाहीसं होतं. आत्मस्वरूपाशी एकरूप झालं ना, त्याचं मन पण नाहीसं होतं. म्हणजे मन रूपानं टिकत नाही. नंतरच्या टप्प्यामध्ये अंतःकरण शिल्लक राहत नाही. पुढे आपण त्याचा विचार थोडासा पुढच्या ओळीमध्ये सुद्धा केलेला आहे. पण ही ओळी फार महत्त्वाची आहे, विचार करण्यासारखी आहे. जेणे भ्रांतीपासून हिरतले असा कोण आहे? तो विशुद्ध आत्मा. आणि पुढे वर्णन केलेला जो आहे तो विजित आत्मा, जितेंद्रिय असा तो असतो. त्यामुळेच त्यानं जगाबद्दलची फारकत घेतलेली आहे, देहाबद्दलची फारकत घेतलेली आहे. देह खरा नाही आणि जगसुद्धा नाशिवंत आहे. दोन्ही जेव्हा त्याला खरं पटायला लागतं त्याच वेळी त्याची भ्रांती निघून जाते. अशी भ्रांती गेली आणि गुरूंच्या उपदेशानं त्याचं चित्त शुद्ध झालं की आत्मस्वरूपाशी एकरूपाला त्याचा काय अडचणच पडत नाही. म्हणून ह्या ओळीचा पुन्हा पुन्हा विचार करावा असा एक विचार यामध्ये सांगितलेला आहे. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून आपण विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव